त्यांचं उपोषण सोडण्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे। ज्या वेळेसपासून मनोज दादांनी समाजाची धुरा सांभाळायला सुरुवात केली, आंतरवालीमध्ये लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला आणि त्यावेळेसपासून या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारं नेतृत्व या महाराष्ट्राला परिचित झालं आणि मराठा समाजाच्या समोर आलं। त्यावेळेसपासून आनंद काशिद यांनी मनापासून त्यांना साथ देण्याचं काम या ठिकाणी सुरुवातीपासूनची जी एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा, चार वेळा, पाच वेळा उपोषणाला बसले, त्याच बरोबरीनं आनंदनी या ठिकाणी उपोषण केलं। आणि म्हणूनच मी मागच्या वेळेसच म्हणलं होतं की बार्शीकरांचे मनोज जरांगे पाटील आपण त्यांना म्हणून संबोधतोय। ज्यावेळेस मनोज जरांगे समाजाचं नेतृत्व करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये फिरतायत, वेळोवेळी उपोषण करतायत, वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतायत, याच्या पूर्वीचा काळही आपण सर्वांनी पाहिलेला आहे। गेली अनेक वर्षापासून जो गोरगरीब मराठा समाज आहे वेगवेगळ्या कारणांनी पिचला जात होता, त्याच्यावर अन्याय होत होता, मग ते नोकरीच्या संदर्भात असेल, शिक्षणाच्या संदर्भात असेल, अनेक कारणांनी मराठा समाजाला अतिशय अडचणीच्या परिस्थितीतनं वाटचाल करावी लागत होती। यापूर्वीही अनेक लोकांनी मराठा समाजाचं नेतृत्व केलं, परंतु मनोज जरांगे पाटलांच्या रूपानं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला समाजाचं प्रामाणिक काम करणारं नेतृत्व पुढे आलं आणि त्याची दखल महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगामध्ये एक सामान्य कुटुंबातला साधा मुलगा, एक ऊसतोड कामगाराचा मुलगा एका इशाऱ्यावर एवढे लोक या एका ठिकाणी जमा करू शकतो, ही बाब काही साधी नाही। त्याचं महत्वाचं कारण असं आहे की तो माणूस विकला गेला नाही, कुणाला त्याला शेकडो नाही 200 कोटीच्या ऑफर होत्या, परंतु तो माणूस मॅनेज झाला नाही। समाजासाठी अतिशय प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी काम करतोय, म्हणून या महाराष्ट्राने त्या माणसाला डोक्यावर घेतलेला आपण आता पाहतोय। आज हे आंदोलन चालू असताना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, परंतु जो माणूस प्रामाणिकपणाने काम करत असतो, जो कुणालाही मॅनेज होणारा नसतो, त्या माणसाला कसल्याही प्रकारची भीती नसते, तो ठामपणानं येईल त्या परिस्थितीला तोंड देत आजपर्यंत या ठिकाणी आंदोलन करताना दिसतायत। आज हे आंदोलन अंतिम टप्प्यात आलेलं आहे। अनेक वेळेला उपोषण झाली, तब्येतीची त्यांच्या अतिशय नाजूक परिस्थिती आता निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी आज ही हे आंदोलन आपण उपोषण त्या ठिकाणी त्यांनी स्थगित केलेलं आहे। त्याही प्रमाणे आज या ठिकाणी आपला आनंदचं उपोषण आपण त्यांचं उपोषण संपल्यानंतर आज या ठिकाणी आपण त्यांचं उपोषण सोडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील जे आदेश देतील, समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो। मी आजपर्यंत याच्या पूर्वीच्याही काळामध्ये आपल्याला सांगितलंय, समाजाचं काम करत असताना राजकीय जोडे आम्ही बाहेर ठेवून प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे। याच्यापूर्वीही अनेक बार्शीमध्ये कार्यक्रम झाले, आंदोलनं झाली, परंतु राजकीय वास त्याला कधी आपण लागू दिलेला नाही। समाज म्हणल्यानंतर प्रत्येक माणसाला आपल्या समाजाबद्दल प्रेम असतं आणि त्यासाठी
प्रामाणिकपणानं समाजासाठी काम करण्यासाठी आपण ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस राजकारणाचा हा विषय नसतो. भविष्यामध्ये जे जे काही समाजाचं काम या पुढच्या काळामध्ये होणार आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोरगरीब गरजवंत मराठ्यांना जी जी काही गरज लागणार आहे आपला सहभाग त्या ठिकाणी निश्चितपणानं या पुढच्या काळात ही नोंदवू अशी या ठिकाणी एक सर्वांना एक ग्वाही देतो. आणि या ठिकाणी दुसरं एक आज आपल्याला आवर्जून सांगायचं, जो सोलापूर बंद उद्या आपण पुकारण्यात आलेला होता, सोलापूर जिल्ह्यासाठी होता, तर सोलापूरहूनही निरोप आले. त्याच्यामुळं उद्याचा बंद जो आहे तो उपोषण सोडल्यामुळं रद्द करण्यात आलेला आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज जे आंदोलन इथं आपल्या तहसीलच्या समोर सुरू होतं ते आंदोलन आता मागे घेतलं जात आहे. याबाबत आणि त्यांची जे काय मागण्या बाकी इतर आहेत ते आम्ही प्रशासनापर्यंत तात्काळ पोहोचवण्याची दक्षता घेत आहोत. समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय. आज आपण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या अमरण उपोषणाच्या 9व्या दिवशी उपोषण सोडलंय. म्हणून आपण सुद्धा आजपर्यंत त्यांनी ज्या ज्यावेळेस उपोषण सोडलं त्यावेळेस आपण इथं बार्शी तहसील कार्यालयासमोर उपोषण स्थगित केलेलं आहे. म्हणून आज आपण आपलं हे उपोषण या ठिकाणी थांबवतोय. परंतु समाजाला आणखी न्याय मिळालेला नाही. तो लढा मात्र आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये कायम चालू ठेवायचा आहे. जरांगे पाटील यांच्या पाठीशी आणि मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये बार्शी तालुक्याचं खूप मोठं योगदान आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ते आपल्याला योगदान द्यावं लागेल आणि समाजाला न्याय मिळवून घ्यावा लागेल अशी एक मी छोटासा समाजातला कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे किंवा इच्छा आहे. मागील 5 उपोषणं मी इथं केली. आजचा हा त्याचा 9वा दिवस. या 9 दिवसामध्ये सुरुवातीचे 2 दिवस बरेच जण येऊन मला म्हणायचे आम्हाला सांगितलं असतं आम्ही तुम्हाला उपोषणाला बसू दिलं नसतं आणि उपोषण करायला नाही पाहिजे होतं अशी एक त्यांची प्रेमापोटी ती भावना होती. आणि असणं साहजिक आहे. ते माझे सगळे जीवभावाचे सहकारी आहेत. त्याच्यामुळे पहिले 2 दिवस त्याच्यामध्ये गेले आमचे, पहिला आणि दुसरा दिवस. त्याच्यानंतर पुढचे प्रत्येक दिवस प्रत्येकाने येऊन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. तब्येत चांगली आहे का, काळजी घ्या तब्येतीची, काय अडचण असेल तर सांगा, हॉस्पिटलचं काय असेल तर सांगा. अशा पद्धतीनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत 8 वाजेपर्यंत सगळे येऊन माझं मनोबल वाढवणे, मला धीर देणे अशा प्रकारची कामं करत होती. या उपोषणाच्या दरम्यान मला एक वेगळाच अनुभव आला. तो असा आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं मनोबल वाढवण्यासाठी लोक येत होती. आणि याच आंदोलनामध्ये असं झालंय की मागचे 6-7 दिवस जवळपास रात्री 12 आणि 1 लोक भेटायला लागली आणि ते सांगायला लागले की अनुराव काय काळजी करू नका, दिवसा जरी आम्ही तुमच्या सोबत येत नसलो तरी आम्ही तुमचेच आहेत, समाजाच्या सोबत आहोत, काळजी करू नका आणि आम्ही पुढे तुमच्या कुठे येणार नाही, पण अडचणीच्या टायमाला मात्र आम्ही खंबीरपणे पाठीशी उभा राहू. हा मात्र मला या मागच्या 5 उपोषणाच्या नंतरचा हा ताजा आलेला अनुभव आहे. मी त्या सुद्धा सर्व समाज बांधवांचा मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक आमच्या माता भगिनी सुद्धा येऊन गेल्या. त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला. त्यांनी मनोबल वाढवले की बाबा तुझ्या तब्येतीची काळजी घे, पोरा नीट राहा, तुमच्यासारखी पोरं असतील तर पुढे समाजाचं काय तर आहे, नाहीतर सगळी स्वार्थीच माणसं आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक माता भगिनींनी भावना व्यक्त केल्या. त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर सर्व समाज घटक या ठिकाणी येऊन गेले. मुस्लिम समाज असेल, धनगर समाज असेल, माळी बांधव असतील, सर्व समाजातील या ठिकाणी वडर समाजातील बांधव असतील, भटक्या विमुक्त जातीतील असतील, अशा बौद्ध समाज असेल, मातंग समाज असतील, त्या सर्व समाजाने येऊन या ठिकाणी मला पाठिंबा दिला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याबद्दल मी त्या सुद्धा सर्व समाज बांधवांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर तहसील कार्यालयातील तहसीलदार साहेब असतील, नायब तहसीलदार साहेब असतील, आमचे PI साहेब असतील, डेप्युटी साहेब असतील आणि सर्व स्टाफ कर्मचारी यांनी सुद्धा वेळोवेळी येऊन या ठिकाणी मनोबल वाढवलं आणि सांगितलं की बाबा काय अडचण असेल तर आम्हाला फोन करा.
त्याचबरोबर आपल्या सरकारी दवाखान्यातील सर्व टीम असेल त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली. त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत मागील 5-7 दिवसापासून अतिशय खालावत चालली होती. त्यांची तब्येत अतिशय कठीण असे त्या ह्याला सामोरे जात होते. म्हणून बार्शी तालुक्यातील समाज बांधवांनी उद्या बंद पुकारला होता. तो बंद समाज बांधवांच्या वतीनंच उद्या माघारी घेण्यात येत आहे. सर्व शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बँका, बाजारपेठ, सर्व काही इंडस्ट्री, उद्योग सगळं सुरळीत चालेल. कुठलाही मराठा समाज बांधवांच्या वतीने त्याच्यामध्ये अडथळा असणार नाही. त्यासुद्धा सर्व या उद्योजकांचं असेल, व्यापाऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, रिक्षावाल्यांचं, सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार मानतो. अगदी आम्ही सकाळीच घोषणा केली होती उद्या बार्शी बंद आणि सगळ्यांनी तयारी केली. अनेकांचे फोन येत होते की बाबा आम्ही हे केलं ते केलं. मी त्यासुद्धा सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि उद्या कुठलाही बंद होणार नाही असं देखील मी या ठिकाणी सांगतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये बार्शी तालुका मात्र जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार एवढं मात्र मी या ठिकाणी सांगतो आणि सांगतो. जय जिजाऊ, जय शिवराय.